खोट्या कागदपत्राच्या आधारे गेल्या 22 वर्षापासून अहमदपूरच्या नगर परिषद कार्यालयात लिपिक पदावर राहून शासनाची फसवणूक करणाऱ्या पाशा अली सय्यद या कर्मचाऱ्यास अहमदपूर पोलिसांनी अटक केल्याची माहिती पसरताच या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। या संदर्भात हाती लागलेली माहिती अशी की 17 जून 2002 रोजी नोकरीवर रुजू झालेले पाशा अली सय्यद यांनी स्वतःचे बनावट कागदपत्रे तयार करून ते खरे आहेत असे भासवून शासनाची फसवणूक करत आहेत अशी तक्रार करण्यात आली होती। याच कारणावरून जिल्हा सह आयुक्त नगर परिषद प्रशासन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय लातूर यांच्या पत्रकावरून अहमदपूर नगर परिषद कार्यालयात कर निर्धारक या पदावर असलेले चंद्रकांत देवीदास भदाडे यांनी दिलेल्या तक्रारी जबाबाप्रमाणे गुन्हा रजिस्टर नंबर 213/2024 कलम 415, 468, 463, 470, 471 भारतीय दंड विधान संहितानुसार पोलीस नाईक ठाकरे यांनी सहाय्यक पोलीस अधीक्षक नवदीप अग्रवाल यांच्या आदेशाने गुन्हा दाखल करून आरोपी पाशा अली सय्यद यांना अटक केली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पठाण हे करत आहेत। अहमदपूर नगर परिषदेच्या कर्मचाऱ्याचे बोगस कागदपत्रे आढळले हे प्रकरण 22 वर्ष जुने आहे। यामध्ये 2008 साली चौकशी झाली व चौकशी समितीने त्यांचे अहवाल सुद्धा दिले, परंतु आतापर्यंत कधीच कार्यवाही झाली नव्हती। पण आता कार्यवाही सुरू झाली आणि गुन्हाही दाखल झाला असून सदरील कर्मचाऱ्याला अटक झाली। ही गोष्ट मजेशीर आणि अजब प्रशासनाचा गजब कारभार आहे असेच म्हणावे लागेल, कारण या प्रकरणामध्ये अहमदपूर नगर परिषदेचे काही वरिष्ठ अधिकारी म्हणजे कार्यालयीन अधीक्षक, बांधकाम अभियंता, लेखापाल असे कर्मचारी या समितीत नेमले होते। त्या समितीच्या अधिकाऱ्यांनी सदरील कर्मचाऱ्याचे कागदपत्रे हे खरे नसून बोगस आहेत असा अहवाल दिला होता का, हा प्रश्न निर्माण झाला आहे। बरं, कागदपत्रे खरे आहेत म्हणून अहवाल सादर करण्यात आला होता, तर मग त्या समितीतील अधिकाऱ्यांनी नेमके काय पडताळून पाहिले होते, हाही प्रश्न येथे निर्माण होतोच। आणि जर पाशा अली सय्यद या कर्मचाऱ्याचे कागदपत्रे खरे नसून बोगस आहेत असा अहवाल सादर केला असेल तर तेव्हाच गुन्हा दाखल करण्यात का आला नव्हता, हा प्रश्न निर्माण होणं तर साहजिकच आहे। विशेष म्हणजे आता याच प्रकरणामध्ये त्या कर्मचाऱ्यावर बोगस कागदपत्राच्या संदर्भामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मग चौकशी समितीने जो अहवाल दिला होता आणि जे कार्य केलं होतं ते सर्व बनावट आहे का, हे आता बघावं लागणार आहे। या प्रकरणामध्ये चौकशी समितीतील कोणकोणत्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल होणार आणि बोगसगिरी करणारे किती अधिकारी पोलिसांच्या गळाला लागणार अशी चर्चा तालुकाभरात होत असून सर्वत्र चर्चेला उधाण आले आहे। आवाज बहुजनांचा।